ब्रेक नंतर बीड मधून महत्त्वाची बातमी आहे। बीड पोलिसांनंतर आता जिल्हा प्रशासन सुद्धा ॲक्शन मोडवरती आलंय। अवैध धंद्यांविरोधामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी महसूल विभागातील 5 जणांचं निलंबन केलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात खळबळ माजली आहे। मोहसिन शेख या कारवाई संदर्भातली माहिती देत आहेत। मोहसिन, नक्कीच आपण सकाळी बघितलं होतं की 74 जणांचे जिल्हाधिकाऱ्यांनी पिस्तूल परवाने रद्द केले होते आणि आता जिल्हाधिकारी थेट कारवाईचा धडाका लावला आहे, ज्यात एक मंडळ अधिकारी असतील, 2 तलाठी, 1 शिपाई आणि आणखी एकावर जे आहे तर निलंबनाची कारवाई केली। आपण बघतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अवैध राखचा विषय असेल किंवा वाळू चोरी असेल, या सगळ्यांबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहे। बीडचं कसं बिहार होतंय अशा आरोप होत आहे आणि या सगळ्यांनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलं होतं। त्यानंतर असं असतानाच आता जिल्हाधिकारी देखील आता कारवाईचा धडाका लावताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांप्रमाणे आता महसूल असेल किंवा जिल्हाधिकारी असतील, हे देखील स्वतः आता कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे या वाढत्या सगळ्या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढते असा आरोप होतोय आणि त्यामुळेच आता या अवैध धंद्यांना चपराक लावण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतात आणि त्यांनी थेट आता आपल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यापासूनच कारवाईचा सुरुवात केली आहे। त्यामुळे आता कुठेतरी बीड मध्ये वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्याला लगाम बसेल अशी अपेक्षा आहे, कारण पोलीस असतील किंवा जिल्हाधिकारी असतील थेट आता कारवाई करताना पाहायला मिळतात। निश्चित मोहसिन, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।